भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची निम्मी लोकसंख्या ही शेती करते. शेतकरी हे आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र हाके आणि श्रीकांत हाके यांनी देखील केलेला आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये 1.5 एकरावरती पेरूची लागवड करून यातून चांगला नफा हा कमवलेला आहे. आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. जाणून घेणार आहोत की त्यांनी या पिकाची लागवड कशी केली, त्यासोबतच त्यांना यातून किती उत्पन्न झालं, कशी काळजी घेतली, त्यांच्या पिकाला कसा भाव भेटला याविषयी सविस्तर माहिती. मी राजेंद्र देवीदास हाके, आडगाव बुद्रुक, तालुका छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी आहे. आमच्याकडे पारंपरिक पीक मोसंबी होतं, पण कमी पावसामुळे मोसंबीचं क्षेत्र कमी झालं. पाणी कमी असल्याकारणानं आम्ही पेरूच्या लागवडीकडे वळलो. दुसऱ्या शेतकऱ्याचं बघून आम्ही श्रीरामपूर येथून 40 रुपये प्रति नग रोपानं याची पन्हारी आणली आणि आमच्या शेतामध्ये 1.5 एकरामध्ये 1000 पेरूची लागवड केली. 10 बाय 6 वर त्याची लागवड केली. तर सुरुवातीला लागवड केल्यानंतर त्याला काही जास्त खताचा वगैरे केला नाही, कारण ते सेंद्रिय याच्यावरच गावरान खतावरच आम्ही त्याची वाढ केली. आम्ही लागवड केल्यानंतर याच्यात 1.5 वर्ष आंतरपीक घेतलं. 1.5 वर्षानंतर याला ह्या चालू वर्षी आता फळ लागण झाली. तर आम्ही आतापर्यंत याच्यामधून जवळपास 400 कॅरेटचं उत्पादन घेतलं आणि आम्हाला या 400 कॅरेटमधून जवळपास 2.5 ते 3 लाखापर्यंत याचं उत्पन्न हाती आलं. आणि आज बी इतका माल आहे आणि येणाऱ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणतः 2-2.5 लाख रुपये याच्यापासून बनतील अशी अपेक्षा आहे आमची. आता शेती करणं निसर्गाच्या कोपामुळं थोडंसं अवघड झालं आहे. तर शेतकऱ्यांनी शेती ही कमी पाण्यावर पिकणारी, जशी की पेरू, सीताफळी, आंबा हे असे पिकं घेतली तर शेतकऱ्याला फायदाच होईल. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेती करणे आता फार अवघड झालेले आहे आणि त्या अनुषंगाने एक पारंपरिक पिकाला फाटा देत एक आधुनिक शेती करण्याच्या उद्देशानं आमच्या गावाजवळील गांधिली येथील MGM कृषी विज्ञान केंद्र येथील प्राध्यापक अवचट सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तैवान पिंक या जातीची पेरूची लागवड केलेली आहे. तर ती 1.5 एकरामध्ये आमची जवळजवळ 1000 झाडे बसले आणि याच्यातून ती झाडे आम्ही इंदापूर जिल्हा पुणे इथून मागवली आणि त्याची लागवड ही 10 बाय 5 वर केलेली आहे. 10 बाय 5 वर लागवड केल्याच्या नंतर त्याची वर्षभरामध्ये तर आम्हाला त्याचं काही उत्पन्न मिळालं नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या वर्षी त्यामध्ये आंतरपीक घेतलं. 5 वर लागवड केली. पहिल्या वर्षी काही त्याचे पीक आलेलं नाही आणि ह्या वर्षी पीक चांगलं आलं आणि तैवान पिंक या जातीची लागवडीमधून आतापर्यंत आम्हाला जवळजवळ 300 कॅरेट माल निघाला आणि तो जवळजवळ आमच्या आता 3 लाखाचा माल झालेला आहे आणि पुढच्या आणखीन अपेक्षा आहे की 3 लाखापर्यंत माल होईल. पारंपरिक शेती करायची म्हणलं तर आता ही फार अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे ना शेती ही आधुनिक शेती केली तरच ती शेतकऱ्यांना पुरणार आहे. तर तसेच कमी पाण्यावर येणारे जे पिकं आहेत, जसे पेरू सारखे, सीताफळ सारखे, अंजीर सारखे अशा पिकांचा, फळझाडांचा लागवडीकडे शेतकऱ्याचा कल मराठवाडी शेतकऱ्याचा कल ही जायला पाहिजे. यामधूनच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल. राजेंद्र हाके आणि श्रीकांत हाके यांनी पेरूचं उत्पन्न घेऊन चांगला नफा हा मिळवलेला आहे. हे सांगतात की शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावं, यातून शेतकऱ्यांना भरपूर असा फायदा होतो. तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन पिके घेऊन चांगलं उत्पन्न देखील मिळवू शकतात. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.